नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण न्यायालय भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार. तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. पहिला प्रश्न आहे, भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम कुठे झाली? उच्च न्यायालय म्हणजे काय? हायकोर्ट. आणि याचं कलम किती आहे? उच्च न्यायालयाचं कलम 214. लक्षात ठेवा, कलम विचारले जाते. हायकोर्टचं कलम किती आहे? 214. आणि सुप्रीम कोर्टचं आहे 124. दोन्ही लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्ट SC, हायकोर्ट 214. तर भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या तिन्ही ठिकाणी, मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम झाली. लक्षात ठेवा. कोणत्या वर्षी झाली ते आता आपण बघूनच घेऊ. कलकत्ता, मद्रास आणि मुंबई या उच्च न्यायालय कोणत्या कायद्यानुसार स्थापना झाली? तर बघा, याचा आन्सर आहे भारतीय उच्च न्यायालय कायदा. कधीचा? 1861. भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार कलकत्ता, मद्रास आणि मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, कायदा म्हटलाय. ठीक आहे, लक्षात ठेवा. 1861 कायद्यानुसार. भारतात पहिले उच्च न्यायालय कुठे स्थापन झाले? बघा, आताच बघितलं आपण कुठे झाले होते. कोलकाता, मुंबई आणि मद्रास. कोलकाता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी भारतातील पहिले उच्च न्यायालय स्थापन झाले होते. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे 1862 ला. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 1862. मुंबई बरोबर कोलकाता, मद्रास या तिन्ही उच्च न्यायालयाची स्थापना 1862 ला झाली. आणि कायदा विचारला तर कायदा 1861 कायद्यानुसार. 1861 कायद्यानुसार. आणि स्थापन कधी झाली? तर 1862 ला. तिन्ही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूरला आहे, पणजीला आहे, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आधीचं नाव, पुण्याला आहे का? तर नाही, पुण्याला नाही आहे. मग काय येणार आन्सर? पुणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यायचा असल्यास तो कुणाकडे सादर करावा लागतो? तर बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा देतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. ठीक आहे, राज्यपाल नाही करायचं. ठीक आहे, उच्च न्यायालय आहे म्हणून राज्यपाल नाही करायचं, ते सुद्धा आपला राजीनामा राष्ट्रपतीला देतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाकडे आहे? तर सांगा, प्रश्न काय म्हणत आहे? लक्षद्वीप साठी कोणता हायकोर्ट येते? तर लक्षद्वीप साठी माहित आहे का? तामिळनाडू. लक्षद्वीप साठी कोणते हायकोर्ट येते? तर लक्षद्वीप साठी तामिळनाडू हायकोर्ट येते. दिल्ली हायकोर्ट दिल्ली केंद्रशासित प्रदेशासाठी. ठीक आहे, लक्षद्वीप साठी कोणता हायकोर्ट येते? तर तामिळनाडू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे उडळी कांचन. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले राज्यातील पहिले ग्राम न्यायालय उडळी कांचन येथे आहे. आणि उडळी कांचन कुठे आहे मित्रांनो? तर पुणे या ठिकाणी. कुठे आहे उडळी कांचन? पुणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? तर बघा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. कोण करतात?
उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ते राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आहेत. कोण आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश? न्यायमूर्ती चंद्रशेखर. आणि न्यायमूर्ती सूर्यकांत काय आहे? सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश. सुप्रीम कोर्टाचे सीजेआय म्हणजे सरन्यायाधीश. कितवे? 53वे. हे सुद्धा लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, आगरतळा अकोला रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर बघा, आगरतळा अकोला रेल्वे प्रकल्प भारत आणि बांगलादेश या देशाशी संबंधित आहे. आगरतळा कोणत्या देशाची कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर आगरतळा त्रिपुरा राज्याची राजधानी आहे. आणि आगरतळा रेल्वे प्रकल्प भारत आणि बांगलादेश या देशाशी संबंधित आहे. श्रीलंकेची राजधानी काय आहे? नेपाळची काठमांडू. नेपाळची काय? काठमांडू. बांगलादेशची राजधानी काय? ढाका. हे सुद्धा प्रश्न विचारतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर बघा मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशा न्यायमूर्ती फातिमा बीबी. फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. आणि पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण आहे? पहिल्या महिला सरन्यायाधीश म्हणजे सीजेआय सुप्रीम कोर्टाच्या. तर पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण आहे? त्या अजूनपर्यंत कोणतीच महिला सरन्यायाधीश नाही बनली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करणारे न्यायालय कोणते आहे? तर बघा मित्रांनो, दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करणारे न्यायालय आहे मद्रास उच्च न्यायालय. महत्वाचा प्रश्न आहे. काय आहे? मद्रास उच्च न्यायालय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? तर बघा, पोंगल हा सण आहे ना तामिळनाडू राज्यामध्ये साजरा करतात. बघा मित्रांनो, 2 प्रश्न सणावर नेहमी विचारला जाते. पोंगल, ओनम. तर पोंगल काय येतो? तामिळनाडू. आणि ओनम काय येते? केरळ. हे 2 सण लक्षात ठेवा. आणि एक आहे हॉर्नबिल. हॉर्नबिल फेस्टिवल कुठे? नागालँड. नागालँड. हे 3 लक्षातच ठेवा, नेहमी विचारले जाते परीक्षेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर बघा मित्रांनो, गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक भाई श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिले आहे. गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो, जागतिक मानवी हक्क दिवस हा 10 डिसेंबरला साजरा केला जातो. आणि एड्स दिवस कधी साजरा केला जातो? तर एक दिवस हा 1 डिसेंबरला साजरा केला जातो. आणि जागतिक मानवी हक्क दिवस 10 डिसेंबरला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर बघा मित्रांनो, वेदांत कॉलेजची स्थापना राजा राम मोहन राय यांनी केली. आणि यांनीच 1829 मध्ये सतीबंदी कायदा बंदी करण्यास यांच्या सहकार्याने सतीबंदी कायदा रद्द करण्यात आला. आणि त्यावेळी कोण होते? लॉर्ड विल्यम बेंटिक.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फणसाड हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड आणि स्वराज्याची तिसरी राजधानी काय आहे मित्रांनो? सातारा. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ला. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ला आणि तो कुठे आहे? पुण्यामध्ये. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचा. फणसाड हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यात आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? तर बघा, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक आहे आणि यांनीच 1829 मध्ये सती प्रथा बंदी कायदा लागू केला आणि कोणाच्या मदतीने? राजा राममोहन राय यांच्या मदतीने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूर्धूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर बघा, मूर्धूस हा रोग विटॅमिन डी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. बघा, हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते आणि कॅल्शियम शोषून घेण्यासाठी विटॅमिन डी ची गरज असते आणि विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे मूर्धूस हा रोग होतो. आणि विटॅमिन डी कुठे मिळते? सकाळच्या कोवड्या उन्हामध्ये. अजीवनसत्व रातांधळेपणा, विटॅमिन ए रात. क मुळे काय होते? स्कर्वी. विटॅमिन सी, विटॅमिन सी ला क म्हणतात आणि विटॅमिन सी ला पुन्हा काय म्हणतात? ऍस्कॉर्बिक ऍसिड. ऍस्कॉर्बिक ऍसिड लक्षात ठेवा, रासायनिक नाव सुद्धा विचारले जाते. विटॅमिन बी मुळे काय होते? बेरीबेरी. विटॅमिन बी मुळे काय होते? बेरीबेरी रोग होते. विटॅमिन बी चे किती प्रकार आहेत? तर बघा, विटॅमिन बी, B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12. किती प्रकार आहेत? एकूण 8 प्रकार आहे विटॅमिन बी चे. काय आहे? B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12. B7 ला काय म्हणतात? बायोटीन. आणि B9 ला काय म्हणतात? फोलिक ऍसिड. ठीक आहे. डुरंड रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा दर्शवते? तर बघा, डुरंड रेषा पाकिस्तान व अफगाणिस्तान तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे सीमारेषा आहे तिला सुद्धा डुरंड रेषा म्हणतात. भारत आणि पाकिस्तानसाठी कोणती आहे? सॉरी, भारत आणि अफगाणिस्तान. सॉरी, मी पाकिस्तान केलं. इथे भारत आणि अफगाणिस्तान मध्ये जी रेषा आहे सीमारेषा तिला सुद्धा डुरंड रेषा म्हणतात आणि पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यामध्ये जी सीमारेषा आहे तिला सुद्धा डुरंड रेषा म्हणतात. आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यासाठी कोणती सीमारेषा आहे? तर हिला रेड क्लिप लाईन, रेड क्लिप लाईन म्हणतात. लक्षात कसं ठेवायचं? भारत आणि पाकिस्तान कसं आहे वातावरण? डेंजर. डेंजर साठी कोणता कलर यूज करतो? रेड. म्हणून यांच्या दरम्यान काय? रेड क्लिप लाईन. आणि काय एक आहे भारत आणि चीन. भारत आणि चीन यांच्या दरम्यान कोणती आहे सीमारेषा? त्यांच्यामध्ये आहे मॅकमोहन. हे सर्व लक्षात ठेवा. हे सर्व प्रश्न परीक्षेत विचारले गेले आहे. आणि भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान काय आहे? पाक जलडमरू मध्य. काय आहे? पाक जलडमरू मध्य. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय कुठे आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो पुणे येथे. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय पुणे येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 1969 ला. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1969. आणि पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला?
तर तो मिळाला आहे देविका राणी. देविका राणी यांना पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट म्हणजे काय? सर्वोच्च न्यायालय. कलम काय आहे याचं? 124. स्थापना कधी झाली? 1950 ला. आणि कधी डेट विचारली तर 26 जानेवारी 1950 ला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. आणि सुप्रीम कोर्ट कुठे आहे? दिल्ली. कुठे आहे हे? दिल्ली. आणि याचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे? न्यायमूर्ती सूर्यकांत. कितवे? तर ते आहे 53. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती सुद्धा कोण करतात? तर ते करतात राष्ट्रपती. ठीक आहे. सीबीआय ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर बघा सीबीआयचा फुल फॉर्म काय आहे? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. काय सीबीआयचा फुल फॉर्म? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय? तपास, गुन्हे तपास. सीबीआय ही गुन्हे तपासाशी संबंधित आहे. आणि सीआयडीचा फुल फॉर्म काय? याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे औषध या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा औषध साठी काय येतो? औषध उतारा. ठीक आहे. विश्राम बेडेकर या लेखकाने खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर बघा विश्राम बेडेकर या लेखकाने रणांगण. कोणते लिहिले आहे? रणांगण पुस्तकाचे लेखक कोण आहे? विश्राम बेडेकर. नेक्स्ट क्वेश्चन आहे खिन्न शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? खिन्न म्हणजे काय होते? दुःखी. खिन्न म्हणजे निराश. तर खिन्नच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे ना? आनंदी. खिन्नच्या विरुद्धार्थी आनंदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रयोग ओळखा. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. कोणाला विचारलं? डॉक्टरांना. कोणी विचारलं? मी. करता कोण? मी. बघा कर्त्याच्या ठिकाणी राम ठेवून बघा. रामने प्रत्यय लागतो. रामने डॉक्टरांना विचारलं. कविता घ्या. कविताने कर्त्याला प्रत्यय लागत आहे. डॉक्टरांना कर्म यालाही प्रत्यय लागला. कर्ता आणि कर्मा दोघांना प्रत्यय लागलं तर तो कोणता प्रयोग असतो? मग तो असतो भावे प्रयोग. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. कोणता प्रयोग झाला मग? हा भावे प्रयोग. बघा विद्यार्थ्यांनो आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात.